वर्ल्ड ऑफ वुमन बुलेटिन मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। या भागात आपण तळागाळातून उभ्या राहिलेल्या महिलांच्या जिद्दीच्या, संघर्षाच्या आणि नव्या वाटा निर्माण करणाऱ्या काही कथा बघणार आहोत। महाराष्ट्रातल्या महिलांनी प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा कसं यश संपादन केलं हे जाणून घेणं नक्कीच प्रेरणादायी ठरेल। चला तर मग नवराष्ट्राच्या स्त्री विश्वातल्या वर्ल्ड ऑफ वुमन म्हणजेच वाव या बुलेटिनची सुरुवात करूया। पोलीस भरती मी 2-3 वेळा दिल्या, त्याच्यामध्ये 2-3 वेळा मला अपयश आलं। त्यानंतर बाकीच्या पण एक्झाम दिल्या मी सरळ सेवेच्या, जसं की वन विभागाची, जलसंपदाची। मग कुठेतरी त्याच्यामध्ये 3 मार्कांनी माझं म्हणजे संधी हुकली माझी। जेव्हा 7वीला आल्या तेव्हापासून जे पेपर टाकायला सुरुवात केली त्या मुलग्यानं, तर आजपर्यंत ग्रॅज्युएशन पूर्ण करत मला मदत करते अजूनही पण। दुपाटनं शब्द मुलांना तुम्ही कसा दाखवू शकता फळ्यावर, त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर तो कसा आणू शकता, मग त्यापेक्षा प्रत्यक्ष व्हिजिट दिलेली कुठे वाईट असते ना। भारत दले 150 110 किताब भागाकार केला होता टीचर यादमुळे अलिबी 90 किताब गुणाकार केला होता टीचर यादमुळे। आजची पहिली प्रेरणादायी यशोगाथा आहे कोल्हापुरातून। वृत्तपत्र विक्रेत्याची मुलगी संजीवनी परब हिनं कठीण परिस्थितीवर मात करत एक न्यायालयीन लिपिक पद गाठलं। भाड्याच्या घरात राहून सुद्धा आणि कोणतेही क्लासेस न लावता तिनं हे यश मिळवलेलं आहे। आई वडिलांच्या पाठिंब्यामुळेच हे यश शक्य झालंय असं ती आवर्जून सांगते। आता याच जिद्दीच्या जोरावर आणखीन मोठी स्वप्न पूर्ण करण्याचा तिचा निर्धार आहे। आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी श्रीकांत पाटील यांनी केलेली ही खास स्टोरी बघूयात। आपल्या हलाखीच्या परिस्थितीचं भांडवल न करता आणि अपयशानं खचून न जाता अपार कष्ट करत कोल्हापुरात वृत्तपत्र विक्रेत्याची मुलगी न्यायालयीन लिपिक बनली आहे। 2024 मध्ये झालेल्या सरळ सेवा परीक्षेचा निकाल काहीच दिवसांपूर्वी जाहीर झाला। यामध्ये कोल्हापुरातल्या कसबा बावडा लाईन बाजार इथं भाड्याच्या घरात राहणाऱ्या संजीवनी अंकुश परब या तरुणीची सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयीन लिपिक पदावर निवड झाली आहे। कौटुंबिक कामांसोबतच अभ्यासात सातत्य ठेवून संजीवनीनं हे भरघोस यश खेचून आणलंय। पोलीस भरती मी 2-3 वेळा दिल्या, त्याच्यामध्ये 2-3 वेळा मला अपयश आलं। त्यानंतर बाकीच्या पण एक्झाम दिल्या मी सरळ सेवेच्या, जसं की वन विभागाची, जलसंपदाची। मग कुठेतरी त्याच्यामध्ये 3 मार्कांनी माझं म्हणजे संधी हुकली माझी। पण त्यानंतर मी कोर्टाची परीक्षा दिली होती। ती 2023ला त्याचे फॉर्म निघाले होते आणि एक्झाम 2024 मध्ये झाली, पण त्याचा रिझल्ट आता 2026 मध्ये लागला। मग त्याच्यानंतर मला हे यश मिळालं। पण या यशात माझ्या आई वडिलांचा खूप मोठा वाटा आहे। माझ्या भावाने पण मला खूप सपोर्ट केला जेव्हा मी भरती करत होते तेव्हा सुद्धा। त्यानंतर माझे वडील पेपर विक्रेते असून पण त्यांनी म्हणजे एवढी पुस्तकं महाग आहेत, पण कोणतं पुस्तक जे पाहिजे, तुला हे पुस्तक पाहिजे ना, ठीक आहे घे। पोलीस भरती करत होते तेव्हा महागडे शूज जे 3000-4000चे, कारण माझं फिजिकल काही चांगलं नव्हतं, त्यामुळे त्यांनी मला प्रत्येक वेळी सपोर्ट केलेला आहे। माझ्या आईनं सुद्धा दुधाचा ग्लास माझ्या हातात आणून दिलेला आहे। हे यश त्यांच्यासाठीच मी डेडिकेट करते। मूळचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं असणारं परब कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापुरात भाड्याच्या घरात राहतंय। अंकुश परब हे वृत्तपत्र विक्रेते असून त्यांच्या पत्नी गृहिणी आहेत। परिस्थिती नसताना सुद्धा अंकुश परब यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिलंय। संजीवनीचं BSc कॉम्प्युटर सायन्स शिक्षण झालं असून तिचा भाऊ सुद्धा पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतोय। केवळ आर्थिक परिस्थितीच नाही तर सामाजिक स्तरावरही आपली परिस्थिती सुधारावी हा उद्देश समोर ठेवून संजीवनीनं आपल्या अभ्यासात कोणतीच कसर सोडली नाही। हे क्षेत्र निवडायचं म्हणजे माझे वडील म्हणजे आमची परिस्थिती तशी कमी होती, पण त्यांनी कधीच हार नाही मानली। जे काही केलं ते त्यांनी आमच्यासाठीच केलं। मग तेव्हापासून ते आम्हाला सांगायचे की बघा सरकारी नोकरी बघा, कारण आपली सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत, जी की आपल्या प्रायव्हेट नोकरीवर होणार नाहीत। त्याच्यामध्ये आपलं सगळं होणार नाही, आपल्याला बाकीची स्वप्न आहेत ती पूर्ण करायची आहेत। त्यामुळे सरकारी नोकरी म्हणजे एक बॅकग्राऊंड तरी चांगला होईल आपला, त्यासाठी मग मी शिकत ह्या क्षेत्रामध्ये वळले। अभ्यास करताना यायच्या बऱ्याच अडचणी, म्हणजे जसं की नवीन प्रश्न, जे सरळ सेवेचे प्रश्न आहेत, नवीन पॅटर्न नसायचा, अचानक म्हणजे पॅटर्न बदलायचे प्रत्येक एक्झामचे। मग त्यासाठी मला वडिलांनी क्लासला सुद्धा जायला सांगितलं। मी आवर्जून नाव घेते, मी श्रेयांश अकॅडमी मध्ये सुद्धा होते, तिथे सुद्धा मी क्लास केला होता। तिथल्या सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन पण केलं मला, त्याच्यामुळेच मला हे आज यश मिळतंय। मला पहिला 1-2 मार्कांनी खूप वेळा म्हणजे अपयश आलं, पण माझे आई वडील तेव्हा माझ्या पाठीशी राहिले। माझ्या यशात नाही तर ते अपयशात माझ्या सोबत होते नेहमी, आणि आज हे यश मिळाले मला,
त्यांच्यामुळे त्यात त्यांचा वाटा पण आहे सगळ्यांचा. आणि आता जे यश मिळाले त्याच्यामध्ये खूप आनंदी आहोत आम्ही. पण इथून पुढे सुद्धा मी त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे, पुढचं शिक्षण घेणार आहे, पुढचे जे काही स्किल्स आहेत ते सुद्धा मी शिकणार आहे आता. संजीवनीनं आपल्या आई वडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी कौटुंबिक कामं करत सरळ सेवेचा अभ्यास सुरू ठेवला. अपयशानं खचून न जाता दररोज अभ्यासात सातत्य ठेवून परिश्रम घेत अखेर संजीवनीनं न्यायालयीन लिपिक पदावर भरारी घेतली. परिस्थिती नसतानाही वडिलांनी अभ्यास करण्यासाठी महागडी पुस्तकं आणून दिल्याचं संजीवनी आवर्जून सांगते. काय नाही, आम्हाला जे स्वप्न होतं ते ना पूर्ण केलं. आमचं स्वप्न शासकीय नोकरीत पहिल्यापासून माझं ध्येय होतं मुलासनी की कुठं ना कुठं असू देत की शासकीय नोकरी पाहिजे आहे. त्या ह्याच्यात मी पहिल्यापासून त्यांना हे दिलेलं आहे, काय प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि तुम्हाला काय लागल काय नाही ते मी तुम्हाला मदत करणार. काय त्या टायमाला तुम्ही म्हणायचं नाही की बाबा ही पुस्तक लागणार, ह्यो क्लास करणार, त्यो क्लास करणार. काय नाही, मी पहिल्यापासून त्यांना ठरवलेलं आहे तुम्ही कुठं तर शासकीय नोकरीत गेलं पाहिजे, मला खाजगी नोकरी नको आहे. मी जे काम करतो हे मला नको आहे. मग मुलांना विचारलं तुला बाबा कुठला क्लास लावायचा आहे काय, काय कुठला तर अकॅडमीला घालायचं आहे, काही नको आहे मला, मी घरी बसून अभ्यास करणार. फक्त पुस्तकाची तेवढी माझी हे होती. तरी कुठलं म्हणाल ते पुस्तक मी तिला आणून दिलेलं आहे. काय आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, आम्ही जरा पूर्वीपासून कमी शिकलेलं आहे. त्यामुळं मुलांना माझं एकच हे होतं की आमच्यापेक्षा तुम्ही जास्त शिकलं पाहिजे असं, आणि कुठं तर आमचं नाव झालं पाहिजे. आम्ही काय तसं मानत नाही मुलगा आणि मुलगी. मला दोन्ही पण मुलगा आणि मुलगी हेच मी मानतोय पहिल्यापासून. काय की मुलगीला जास्त शिकूया आणि मुलग्याला कमी शिकूया ही भेदभाव मी पाळलेलाच नाही आहे. मुलगीला जसं शिक्षण दिलंय तसंच मुलग्याला शिक्षण दिलेलं आहे. आणि शिकत शिकत त्यांनी मुलग्यानंतर आमच्या शिकत शिकत त्यानं ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे 7वीला असल्यापासून. जवळ 7वीला आल्यानं तेव्हापासून जे पेपर टाकायला सुरुवात केली त्यानं मुलग्यानं, तर आजपर्यंत ग्रॅज्युएशन पूर्ण करत करत मला मदत करते अजूनही पण. वृत्तपत्र विक्रेत्याच्या घरातून न्यायालयीन लिपिक पदापर्यंतचा हा तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय. आता पुढील शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आणखीन मोठं यश मिळवण्याचा संजीवनीचा निर्धार आहे. भारतीय चित्रपट सृष्टीच्या पहाटेच्या प्रकाशात एक शांत पण तेजस्वी नाव झळकतं. सरस्वतीबाई फाळके. राजा हरिश्चंद्र चित्रपटाच्या निर्मितीमागे उभ्या असलेल्या या स्त्रीनं केवळ सहचारिणी नाही तर पहिल्या महिला एडिटरची जबाबदारी समर्थपणे पेलली. पतीच्या स्वप्नांसाठी स्वतःचे दागिने विकले आणि त्या संघर्षालाही हसत सामोरं गेल्या. राजा हरिश्चंद्र चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममध्ये त्यांची मेहनत आणि जिद्द आजही जिवंत आहे. खरं तर भारतीय सिनेमाच्या पायाभरणीत त्यांचं योगदान एक अढळ स्तंभ ठरलाय. पाहुयात सरस्वतीबाई फाळके यांच्या प्रवासाबद्दलची पुढची स्टोरी. सध्या सगळीकडे धुरंधर चित्रपटाची जोरदार चर्चा आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की चित्रपटाचे जनक ज्यांनी चित्रपट सुरू केला ते होते मराठमोळे दादासाहेब फाळके. पण तुम्हाला माहितीये का की या चित्रपटाचं एडिटिंग कोणी केलं होतं? राजा हरिश्चंद्र या चित्रपटाचं एडिटिंग आणि निर्मितीमध्ये एका स्त्रीने महत्वाची भूमिका निभावली होती. पहिल्या चित्रपटाचं एडिटिंग करणाऱ्या स्त्रीचं नाव होतं सरस्वतीबाई फाळके. आपल्या पतीच्या ध्यासावर आणि त्यांच्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास ठेवत उत्तम सहचारिणी म्हणून सरस्वतीबाईंनी त्यांना साथ दिली. पहिला चित्रपट यावा यासाठी दादासाहेबांना जेव्हा आर्थिक चणचण भासली तेव्हा सरस्वतीबाईंनी आपले दागिने विकले आणि भांडवल उभं केलं. घरची जबाबदारी तर सरस्वतीबाईंनी पेललीच, पण त्या काळी याशिवाय अगदी आपल्या पतीच्या खांद्याला खांदा देत एडिटिंगचं कामही त्यांनी चोख बजावलं. सध्याच्या चित्रपटांमध्ये जेव्हा आपण एडिटिंग पाहतो तेव्हा अनेक टेक्निकल गोष्टी असतात, पण त्या काळी हे एडिटिंग कसं करण्यात आलं आणि सरस्वतीबाईंनी कशा पद्धतीने एडिटिंग केलं हे आता आपण जाणून घेऊया. केमिकल्स मध्ये फिल्मचे रोल्स धुण्याचे आणि वाळवण्याचे काम स्वतः सरस्वतीबाई करत होत्या. याशिवाय तासनतास बसून चित्रपटाचे सिक्वेन्स लावण्यासाठी ते तुकडे परफेक्ट जोडणे आणि त्याचं संपादन करणे, यानंतर प्रत्येक फ्रेमची बारकाईने तपासणी करणं, या सर्व कामामुळेच चित्रपटातील पहिली महिला एडिटर आणि तंत्रज्ञ म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. इतकंच नाही तर सरस्वतीबाईंनी त्या काळी अगदी 500 लोक जी कार्यरत होती
चित्रपटासाठी झटत होती त्यांच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थेपासून कॅमेऱ्याचं सहाय्य करण्यापर्यंत सर्व कामं बजावली. खरं तर राजा हरिश्चंद्र हा केवळ दादासाहेबांचा विजय नव्हता, तर त्यांच्या पत्नीचं अचूक आणि अफाट कष्ट याचाही एक आदर्श होता. शिक्षणाच्या चौकटी मोडून अनुभवांच्या रंगांनी ज्ञान उजळवणारी ही तिसरी कथा आहे जळगावातल्या उज्ज्वला सावकारे यांची. पुस्तकापलीकडचं जग विद्यार्थ्यांसमोर उभं करत त्या शिक्षणाला एक जिवंत स्पर्श देत आहेत. वर्गखोलीच्या 4 भिंतींशिवाय प्रत्यक्षात ग्राउंडवर जाऊन प्रयोग आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी विद्यार्थ्यांच्या क्षमतांना नवं आकाश दिलंय. दुसरीतले लहानगे सुद्धा अवघड गणितं सहज सोडवत आहेत. हीच त्यांच्या प्रयत्नांची खरी पावती आहे. त्यांच्या या ध्यासातून शिक्षणाला नवी दिशा आणि विद्यार्थ्यांना नवं भविष्य मिळतंय. जळगावचे आमचे प्रतिनिधी भूषण चिंचोरे यांनी केलेली ही एक खास स्टोरी बघूया. जळगावच्या पाथरी जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षिका उज्ज्वला सावकारे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच जीवन शिक्षणाचे धडे देत आहेत. क्षेत्रभेटीच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या कृतीयुक्त शिक्षणावर भर दिलाय. आतापर्यंत मूर्तिकार, काच फॅक्टरी, चॉकलेट फॅक्टरी या ठिकाणी भेटी देत विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्याचं कार्य सावकारे मॅडम यांनी केले. जीवन शिक्षणाचे धडे देत आहात आणि प्रात्यक्षिक पद्धतीने मी शिकवते, प्रत्यक्ष उपक्रम करून दाखवते. तर हे मी गेल्या 31 वर्षांपासून शिकवते. झालं असं की शिकवणं असंच सुरू आहे, पण मीडिया समोर मांडण्यात जे आलं ते मी आता 6 महिन्यांपूर्वी सुरू केलं. नाहीतर माझी शिकवण्याची पद्धत हीच होती. जर काही आपल्याला एखादी कृती करायची आहे, शिकवायचं आहे, तर मी त्या गोष्टीसाठी कृतीच करून दाखवते किंवा विद्यार्थ्यांना ती गोष्ट प्रत्यक्ष तिथे नेऊन दाखवते. मला समजा जर पानांची रचना जरी दाखवायची असली तरी मी झाडाची, वेगवेगळ्या झाडांची पानं घेऊन येते, ती टेबलावर ठेवते, त्यांची रचना सांगते, ते पान कोणत्या प्रकारचं आहे ते सांगते, त्यांचे कलर, त्यांची रचना, त्यांचे शिरोरेषा हे सगळं मी समजावून सांगते. कारण की माझं म्हणणं आहे, जे डोळ्यांनी आपण पाहतो, हाताळतो आणि न्याहाळतो ते प्रत्यक्ष केल्याशिवाय जमत नाही आणि त्यातूनच माणसाला 80% ज्ञान होतं. म्हणूनच मी माझे सर्व उपक्रम आणि अध्यापनाची जी क्रिया आहे, अध्यापनाची जी माझी पद्धत आहे ती प्रात्यक्षिक पद्धत आहे. उज्ज्वला सावकारे या गेल्या 8 वर्षांपासून जळगाव तालुक्यातल्या पाथरी इथल्या जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. त्या सध्या 2रीच्या वर्गाला शिकवतात. उज्ज्वला सावकारे यांनी कृतीयुक्त शिक्षणावर भर दिलाय. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शाळेत स्वखर्चानं विविध शैक्षणिक उपकरणं सुद्धा बसवून घेतली आहेत. त्यांच्या या प्रयोगशीलतेमुळे शाळेतली पटसंख्या सुद्धा वाढताना दिसत आहे. माझी अध्यापनाची पद्धत आहे कृतीयुक्त पद्धत. इयत्ता 1ली मध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर मी प्रत्येक मुळाक्षर शिकवताना प्रत्येक मुळाक्षराला कृती दिली आहे. मग ती मुलांच्या परिचित शब्दांवरून असेल, त्यांच्या परिसरातल्या वस्तूंवरून असेल, त्यांच्या भाषेतल्या शब्दांवरून असेल, पण मी ती कृती प्रत्यक्ष दिलेली असते आणि त्या कृतीमुळे मी मुलांना वाचन शिकवते. त्याला म्हणतात माझ्या पद्धतीत कृतीयुक्त वाचन. आणि हे कृतीयुक्त वाचन तसेच शिकवताना कृतीयुक्त पद्धती. समजा आता माझा चालू आहे की मॅडम कुंभाराकडे घेऊन गेल्या. कुंभाराकडे गेल्यावर मुलांना काय काय शिकायला मिळालं. आम्ही फक्त विज्ञानच शिकवतो. माठातील पाणी लवकर थंड होते. का होते? कारण की माठाला सच्छिद्र असतं. माठाला बाहेरची हवा लागली की पाणी गार होतं, बाष्पीभवन होतं. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या प्रत्यक्ष दाखवल्या तर कुठे काय होणार आहे, काय बिघडणार कुठे आहे. माठ बनवणाऱ्यांकडे गेलो तेव्हा त्यांनी काय केलं, आमच्या समोर माती भिजवली, माती आणि त्याच्यामध्ये लीद टाकलं, ते मिक्स केलं, म्हणजे तो माठ जो होता तो सच्छिद्र झाला त्याच्यामुळे आणि म्हणून पाणी गार होणार होतं. मग घरी आणलेला माठ कसा तयार झालाय हे मुलांना कसं कळेल? माठात काय काय असतं हे कसं कळेल? तसंच चाक होतं. पूर्वी चाक काठीने फिरवून व्हायचं, पण तिथं गेल्यावर कळलं की आजकाल इलेक्ट्रिकच्या याच्याने बेरिंग वर चाक फिरतंय. आहे की नाही मॉडेल, आहे की नाही नाविन्य त्याच्यामध्ये? मग मुलांना हे माहित पडायला पाहिजे. तिथे गेलो, एक दुपाटणं होतं, मी ते सहज हातात धरलं आणि राजाची गोष्ट सांगितली. एक राजा असतो आणि तो विद्यार्थ्यांना म्हणतो, त्याच्या सेवकाला म्हणतो की जा 1 किलो तेल 1 किलो तूप घेऊन ये. सेवक दुपाटणं घेऊन जातो आणि दुकानाजवळ जातो आणि म्हणतो 1 किलो तेल द्या. दुकानदार त्या दुपाटण्यामध्ये तेल टाकतो. नंतर तोंड तूप द्या. हा सेवक तेच दुपाटणं उलटे करतो म्हणून ते इकडनं द्या. तेल तर गेलेलं आहे, तूप घेतो.
ते घेऊन राजाकडे जातो. राजा म्हणतो, चल आणलं काय तू? म्हणे हो. म्हणे हे तूप, म्हणे तेल, हे तेल. म्हणजे मला तेलही गेलं आणि तूपही गेलं. हाती आलं दुपाटणं. दुपाटणं शब्दाचा अर्थ कसा समजावून सांगाल? दुपाटणं शब्द मुलांना तुम्ही कसा दाखवू शकता फळ्यावर? त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर तो कसा आणू शकता? मग त्यापेक्षा प्रत्यक्ष व्हिजिट दिलेली कुठे वाईट असते ना. विद्यार्थ्यांना पदरमोड करून सावकारे मॅडम यांनी टीव्ही पॅनल, संगणक संच तसंच बुक शेल्फ उपलब्ध करून दिलंय. आपली शाळा चांगली राहावी यासाठी त्यांनी वरांड्यात स्वखर्चानं फरशी लावत लहानशी भिंत सुद्धा बांधून घेतली आहे. इयत्ता दुसरीमध्ये एकक, दशक, शतक या स्वरूपातले अंकगणित विद्यार्थ्यांना येणं अपेक्षित असतं. मात्र सावकारे मॅडम यांच्या वर्गातले विद्यार्थी तब्बल 90 अंकांपर्यंत गुणाकार आणि भागाकार करतात. आम्हाला टीचर खूप छान शिकवतात. वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातात. तिथेच आम्हाला शिकवतात. आणि आमचे टीचर वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातात. म्हणजे काचाच्या तिथे हिराचा पेज होता. म्हणजे त्याच्या मागे हिर होता. त्याचं नाव हिरकणी होतं. अजून आम्ही स्वामील मध्ये गेलो होतो लाकडाच्या आणि टीचर खूप छान शिकवतात. भारत झाले 110 अंकीचा भागाकार केला होता टीचरांमुळे. आम्ही 90 अंकीचा गुणाकार केला होता टीचरांमुळे. आम्हाला कुंभाराकडे घेऊन गेले होते. कुंभार कशी मटके बनवतो ते शिकायला मिळलं. अजून भांडी कसे बनवतात ते शिकायला भेटलं. अजून छोटे छोटे भांडी कसे बनवतात ते शिकायला भेटलं. आम्ही पंचायत दुकानावर गेले होते. मूर्तिकार बाबाकडे गेले होते. सुतार बाबाकडे गेले होते. चक्कीच्या दुकानात गेले होते. विद्याहाटला गेले होते. अजून जळगावला बॉलांच्या टायरच्या कंपनीमध्ये गेले होते. तिथे आम्ही विमान सुद्धा बघितलं. आणि तिथे आम्हाला मे महिन्यात विमानामध्ये घेऊन जाणार आहे. उज्ज्वला सावकारे या सध्याच्या चाकोरीबद्ध शिक्षकी पेशाच्या बाहेर पडत अधिकची मेहनत घेत आहेत. त्या अचानक रात्री विद्यार्थ्यांच्या घरी भेट देतात. विद्यार्थी अभ्यास करतायत की नाही हे सुद्धा तपासतात. त्यामुळे त्यांचं विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांशी सुद्धा जवळचं नातं निर्माण झालंय. तसंच विद्यार्थ्यांना सुद्धा शाळेची आवड लागली आहे. स्वावलंबनाच्या वाटेवर पाऊल टाकणाऱ्या हजारो महिलांच्या आयुष्याला नवी दिशा देणारी ही चौथी कथा आहे सोलापूरच्या उद्योगवर्धिनीची. संघर्षातून उमललेल्या स्वप्नांना या संस्थेनं हात दिला, त्यांना उभं राहण्याची ताकद दिली. कौशल्य, आत्मविश्वास आणि संधी यांच्या संगमातून अनेक महिला उद्योजक म्हणून घडत आहेत. प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे उभा आहे या संस्थेचा निस्वार्थ ध्यास. खरं तर उद्योगवर्धिनी ही केवळ संस्था नाही, तर महिला सक्षमीकरणाची एक जिवंत चळवळ बनलेली आहे. नवराष्ट्राचे सोलापूरचे प्रतिनिधी विशाल भांगे यांनी केलेली ही खास स्टोरी बघूयात. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा दीप प्रज्वलित करणारी उद्योगवर्धिनी ही स्वयंसेवी संस्था सोलापुरात आज एक प्रेरणादायी आदर्श ठरली आहे. 2004 साली सुरू झालेल्या या उपक्रमानं आजवर 600हून अधिक स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून तब्बल 10,000 पेक्षा अधिक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. अनेक महिलांच्या आयुष्यात आत्मनिर्भरतेचा नवा अध्याय इथूनच सुरू झालाय. 2009 सालापासून मी उद्योगवर्धिनीशी जोडले. सुरुवातीला मी शिवणकामास म्हणजे रजाईचं काम शिवणकामासाठीच मी इथं आले होते. माझ्या घरची परिस्थिती थोडी बेताची असल्यामुळे मला काम करणे आवश्यक होते आणि मला माहिती नव्हतं की कुठं काम करावं, काय करावं. तेव्हा शिवण क्लास ह्या चंद्रिका भाभी ज्या म्हणजे मठामध्ये शुभराय मठामध्ये काम चालू होतं आणि तिथं त्यावेळेला 2009 साला मी शिवण विभागात कामाला आले. कामाला आल्यावर पूर्ण हॉलमध्ये मी एकटी मशीन होती आणि पूर्ण हॉलमध्ये मी एकटी काम करत होते. सुरुवातीला सिंगल पाटा ह्या मशीनवर काम चालू होतं आणि आता ह्या इलेक्ट्रिक मशीनवर मी काम करते. काम करत असताना कामाची प्रगती पण होत गेली. शिवण क्लास शिकायला आले होते. शिकता शिकता मोठ्या प्रमाणात आमचं की वाढलं काम. महिला वाढल्या, कामालाही वाढल्या, क्लासलाही वाढल्या आणि आज आता इथं शिवणामध्ये बॅग, ड्रेस, ब्लाऊज, फॉल पिको अशा अनेक गोष्टी शिवल्या जातात. रजाईचं काम आहे, गोधडीचं काम आहे. अशा ह्या शिवणामार्फत म्हणजे सुरुवातीला आम्ही साधी पिशवी शिवत होतो, पण आता आमचं की परदेशामध्ये आमचं शिवण जाते. गोधडीचं असेल, बॅगांचं असेल, तोरणं असतील, अशा अनेक प्रकारचं आम्ही शिवण शिवतो आणि आता आपल्या
कसं उद्योगवर्धिनीचं कामच असं आहे की बाबा त्यांच्या स्वतःच्या पायावर महिलांना उभं करावं. आणि आज मला 18 ते 19 वर्ष होत आली आणि ह्या कामामुळं म्हणजे काम करत असताना मला माझं घरही भागलं. त्या कामातून मला काम करण्याची संधी पण दिली आणि एवढी वर्ष मी टिकली इथं कामाला. आणि ह्याच्यातूनच माझी मुलं लहान लहान असताना मी कामाला आले होते. आज माझ्या मुलीचं लग्न होऊन पार्लर स्वतःचं चालू आहे तिचं. मुलगा पण शिकायला लागला, 12वी झालेली आहे त्याची. अशा ह्याच्यात म्हणजे एक सांस्कृतिक वातावरण, कामाचा म्हणजे आर्थिक परिस्थिती पण सुधारली. मानसिकता बळकट आपली नसते एकत्र कुटुंब फॅमिली असल्यामुळे. ती मानसिकता मला इथं उद्योगवर्धिनी संस्थेत आल्यामुळं वेळोवेळी म्हणजे भाभींचं मला मार्गदर्शन लाभत आलं की मी खरंच की म्हणजे मी साधी पिशवी शिवायला आली होती इथं सुरुवातीला. आणि आज इतक्या मोठ्या प्रमाणात काम बघून मलाही आनंद होतो. महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी उद्योगवर्धिनी विविध कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवत आहेत. या प्रशिक्षणाच्या बळावर आतापर्यंत 400हून अधिक महिलांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केलेले आहेत. उद्योजकतेकडे अनेक महिलांनी आत्मविश्वासानं वाटचाल केली आहे. स्वयंरोजगार निर्मिती, कौशल्य विकास आणि व्यवसायाभिमुख मार्गदर्शन या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यावर संस्थेचा विशेष भर आहे. उद्योगवर्धिनीमध्ये बॅग मेकिंगचा कोर्स केला होता. त्यावेळेस मी करताना मला इतकं उत्साह वाटायचं की तिथं शिकताना आनंद व्हायचा आणि आपण पण करू शकतो. कारण का मला सगळं आरीवर्क, शिवण क्लास हे मी घरात बसून काम करत होते. परंतु बाहेर जाऊन काम करण्याची ही इच्छा होती मनात, पण ते होत नव्हतं. पण तिथं गेल्यावर तिथल्या मॅडमनी, चंद्रिका चव्हाणनी आणि तिथले स्टाफनी, सगळे ताईंनी मला इतकं छान प्रोत्साहन दिलं की पुढे जाऊन तुम्ही खूप काही करू शकता आणि तुम्हाला हे चान्स भेटणार म्हणून तिने सांगितले. आणि अक्षरशः मला हे पहिल्यांदाच या MSCBI कडून मी इथं शिक्षिका म्हणून मी इथे काम करते. इतका आनंद होतोय की भरपूर आनंद. आणि माझ्यासोबत जे मी घरात असं 4 चौघांना शिकवत होते त्यातलेच 2 मी माझ्या विद्यार्थिनींना मी इथे कामासाठी घेतले. तेही काम शिकवतात आणि माझ्यासोबत करतात काम. आणि सध्या तर आम्ही इथं 50 विद्यार्थिनींना, महिलांना शिकवतो. आणि ते इतकं छान काम करतात ना बसून. नाही म्हणलं तर त्यांनी घरात बसूनही आता 1 महिन्याच्या कोर्स मध्ये त्यांनी घरात बसून दररोज 300 ते 400 रुपये ते कमवू शकतात. एवढी त्यांच्यामध्ये आता काम करण्याची शक्ती असणार आणि ते करणार पण, हे गॅरंटी आहे. कारण का ते आरीवर्कला नुसतं एक जरी ब्लाउज केली ना घरात बसून, आठवड्यात 1 ब्लाउज केली त्यांनी 1000 रुपये तर कुठं जाणार नाही. असं करून महिन्याला 4 ते 5 हजार सहज कमवतात. ब्लाउज सिलाईमध्ये तर सगळीकडेच महाग आहे. ब्लाउज, ड्रेस वगैरे असं घरात बसून जर बायका केले ना, नाही म्हणलं तर आठवड्यात 4ही ब्लाउज केले ना 1000 रुपये निघणारच त्यांचे. आणि ते करतीलच, कारण का शिकवण्याची पद्धत आणि सांगण्याची पद्धत आणि त्यांची इतकं उत्साह आहे की आम्ही करू. उद्योगवर्धिनी ही केवळ संस्थाच नाही तर अनेक महिलांसाठी आयुष्याला नवी दिशा देणारी शक्ती ठरली आहे. गेल्या 18 वर्षांपासून या संस्थेशी जोडलेल्या महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहत संसाराची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. मुलांच्या शिक्षणापासून त्यांच्या भविष्याची स्वप्न पूर्ण करण्यापर्यंत या संस्थेनं खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम केलंय. उद्योगवर्धिनी संस्था तशी कार्य तरी 30 वर्षापूर्वी सुरू झाले. 1992 साली माझ्या कामाची सुरुवात झाली. ते भूकंप आला होता लातूरचा, किल्लारीचा भूकंप. तेव्हा थोडं बाहेर पडून काम करण्याच्या संधी मिळाली आणि त्यानंतर त्या संधीचं सोनं करत आणि स्वतःची परिस्थितीवर मात करत महिलांमध्ये काम सुरू करावं असा एक विचार आला. आणि जेव्हा वस्तीचा महिला माझ्यापर्यंत पोहोचत होत्या शिवण शिकायला, तर त्या महिलांच्या माध्यमातून लक्षात आलं की ह्या बायकांना माझ्यापेक्षा जास्त अडचणी आहेत. माझ्या घरची अडचण एवढीच होती की माझ्या घरचा म्हणजे माझ्या पतींना जो आजार होता हृदयाचा, त्यामुळे ते काम करू शकत नव्हते त्या काळात. त्यामुळे आम्ही सगळ्या डबकाईत आलो होतो. बाकी काही अडचण नव्हती. पण अनेक बायका ज्या यायचा त्यांचं सामाजिक खूप मोठा प्रॉब्लेम होता की एखादी वस्ती समजा की बौद्ध समाजाची आहे आणि तिथं धनगर राहतात किंवा धनगरांची वस्ती आहे, 4 बौद्धाचे घर आहे, तर त्या लोकांना जगणं थोडं अवघड होतं. आणि हा समाजाची तेव्हाची चाल पण होती की आपल्या समाजाला धरून चालणं किंवा अनेक समाजांना एकत्र घेऊन काम करत नव्हते. पण तेव्हा तो एक प्रॉब्लेम, त्यांचा निरक्षरता म्हणजे शिक्षण नव्हतं त्या महिलांचं, आर्थिक परिस्थिती तर एकदम जेमतेम, माहेरी गेले तर तिथंही तीच परिस्थिती, इथं नवरा व्यसनी
किंवा घरात अनेक लोक, पण ते व्यसन पुरुषांनी कमवणं नाही, कमवलं तर बाहेर त्यांच्या व्यसनांमध्ये सगळं पैसे जाणे, त्यामुळे घरापर्यंत पैसा पोहोचत नव्हता. मुलांचं शिक्षणाची आबाळ होती, वृद्धांचा याच्यातला प्रश्न होता. ह्या सगळे प्रश्न मला ऐकून खूप आश्चर्य व्हायचं, कारण लहानपणापासून अशा प्रकारचं कधी मी न ऐकलं होतं न बघितलं होतं, कारण मी 18व्या वर्षीच सोलापूरला आले होते. त्यामुळे मग यांच्यात काय करता येईल, तर शिलाईच्या माध्यमातून आपण काय काय करू शकतो, लोकांचे कपडे शिवणे वगैरे. पण सगळ्यांना शिलाई शक्य नसते. मग काही महिला म्हणायचे की आम्हाला काही शिलाई शक्य नाही, ते आवडही नाही आणि करू पण शकत नाही. मी त्यांना म्हणायचे की सोलापूरमध्ये इतके कारखाने आहेत, टॉवेल कारखाने आहेत, तुम्ही टिपा मारायला शिकले तर तुम्हाला काम मिळू शकतं. म्हणजे काम देणं सोपं होत होतं आम्हाला, पण प्रत्येकाला ते शक्य होत नव्हतं. मग काय करू शकतो, तर आपण घरगुती काहीतरी बनवतो का? मग भाकरी छान बनवतो, जे लिंगायत परिवार आहे, मग भाकरी बनवतो, तर पातळ भाकरी बनवून आणून द्यायचा, हे भाकरी बघा. आणि ती भाकरी खरंच मला जे कधीच जमलं नाही. उद्योग करणं चांगलंय का मजुरी करणं चांगलंय, हे दोन्हीचा फरक जेव्हा समजला तेव्हा ते घरी भाकरी बनवायला लागले आणि आम्हाला द्यायला लागले. आम्ही काही धाबे त्यांना जोडून दिलं, काही दुकान जोडून दिल्या आणि हळूहळू ही भाकरी घरोघरी व्हायला लागली. पहिल्या सोलापुराची जी परंपरा होती की फक्त धाब्यावर भाकरी मिळायचा, त्या भाकऱ्या आता दुकानी विकायला लागले. ह्याच्यात उद्योगवर्धिनीचा खूप मोठा वाटा आहे, कारण आमच्या बायका त्या दुकानी द्यायला लागल्या, धाब्यावर पण देतात. की जे धाब्यावर जाऊन महिला काम करत होत्या, त्या धाब्यावाल्यांना पण आम्ही काही लोकांना भेटलो आणि सांगितलं की तुम्ही धाब्यावर जेव्हा काम करून घेताय, रात्री उशिरा महिला घरी जातायत, तर त्याच्यापेक्षा तुम्ही त्यांच्या केलेल्या भाकरी घ्या. पहिल्यांदा ते कधीही सुरू होतच नसतं किंवा तयारी पण नाही दर्शवली की नाही आम्हाला तसं नाही जमणार, हे आम्हाला स्वस्त पडतं. मग आम्ही त्यांच्या ह्याच्यात म्हणले की महिलांचा सुरक्षाचा विषय काय, तुमच्याकडे महिलांसाठी वेगळं टॉयलेट बाथरूम आहे का, त्याच्यासाठी थोडी बसण्याची जागा आहे का, त्या महिला सुरक्षित राहील याच्यासाठी तुम्ही काही तरतूद आहे का, तर ती तरतूद नव्हती. त्यामुळे तो पॉइंट आम्ही पकडला आणि काही धाबेवाले आमचं ऐकलं आणि त्या बायकांना घरी काम देऊन काम सुरू झालं. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योगवर्धिनी विविध उपक्रम राबवतीये. नाट्याविष्कार, स्नेहमिलन आणि महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन अशा उपक्रमांद्वारे त्यांना स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी व्यासपीठ दिलं जातंय. संस्थापिका चंद्रिकाताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर आणि परिसरातल्या महिला सक्षमीकरणाची एक व्यापक चळवळ उभी राहिली आहे. स्वावलंबनाची वाट दाखवणारी उद्योगवर्धिनी आज राज्यभरातील महिलांसाठी प्रेरणेचा दीप बनली आहे. तर आजच्या वाव म्हणजेच वर्ल्ड ऑफ वुमनच्या या प्रवासातल्या स्टोरी तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून कळवा. आणि या बुलेटिन बद्दलचे तुमचेही काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता. तुमच्याही भागामध्ये महिलांच्या अशा काही प्रेरणादायक गोष्टी असतील तर त्याही तुम्ही शेअर करू शकता. भेटूयात पुढच्या आठवड्यामध्ये.